आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोर टक्स ब्लाउजला टक्स कशा पद्धतीने टाकायचे, म्हणजेच साध्या ब्लाउजला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्या आधी आपण इथं क्रॉस पट्टीची उंची टाकून घेऊयात। क्रॉस पट्टीचा जो माप आहे तो टाकून घेऊयात। क्रॉस पट्टीची उंची आहे 3 वर इथं मार्किंग करायचं आहे। फिटिंगच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। त्याआधी इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, हुकाच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे, क्रॉस पट्टीच्या साईडने 1 इंच घ्यायचा आहे एक्स्ट्राचं। कटिंग करता वेळेसच आपल्याला कपडा जो आहे तो वाढून घ्यायचा आहे। बिना अस्तराचा साधा ब्लाउज आहे। एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। क्रॉस पट्टीच्या साईडने 1 इंच, हुकाच्या साईडने फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे। सरळ पद्धतीने क्रॉस पट्टीला आपण आकार देऊन घेऊयात। व्यवस्थितपणे रेष ओढायचा आहे। समोरच्या साईडने कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। टक्स कशा पद्धतीने टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। सरळ इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेप घेऊन शोल्डरच्या साईडने सरळ पकडायचा आहे इंची टेप। इथं तुम्ही बघू शकता इंची टेप सरळ पकडायचा आहे शोल्डरच्या एकदम मधोमध। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 2.5चा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालचा टक्स 2.5चा घेतल्याच्या नंतर साईडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5चा टक्स घेतल्याच्या नंतर साईडने 1 इंचच घ्यायचा आहे, टक्स परफेक्ट येतो। व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही माप टाकायचे आहेत। आता इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चा घ्यायचा आहे। मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चाच घ्यायचा आहे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चाच घ्यायचा आहे। चारी पण टक्स इथं 2.5चेच घ्यायचे आहेत। व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5चा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसतो। अशा पद्धतीनेच तुम्ही 2.5चा टक्स घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही साधा ब्लाऊज स्टिचिंग करत असाल त्यावेळेस। व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण साधा ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस जेवढी आपण मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे, जास्तीचा कपडा पकडायचा नाही। अशा पद्धतीने तुम्ही माप टाकायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। स्टिचिंग करता वेळेस जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून स्टिचिंग करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थितपणे हे कट करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे। आता इथं मी तुम्हाला कट करून दाखवते सरळ आणि सोप्या पद्धतीने। माप टाकण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही माप टाका, ब्लाऊज परफेक्ट येणार 100%। व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। आता व्यवस्थितपणे इथं मी कट करून दाखवत आहे। कट केल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे दुसऱ्या साईडने उमटून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच स्टिचिंग करायला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करा।